दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर अष्टविनायक अजय नाम है उसका, अजय और मुक्षित अष्टविनायक शिंपोली बॉईज यांच्या माध्यमातून प्रथम सलामीला येतो मुक्षित. मुक्षितच्या बॅटमध्ये येतो हा दोन्ही खेळाडूंच्या मधोमध चेंडू निघून गेलाय. हा सीमारेषा पार सलग दुसरा चौकार येतोय मुक्षीच्या बॅट मधून. प्रशांतच्या गोलंदाजीवर हल्ला चढवलाय तो अष्टविनायक बॉईज शिंपोली. अष्टविनायक शिंपोली बॉईजचे खेळाडू आहे. कृपया हॅलोजनचे जे बांबू आहे त्यांना हात नाही लावायचा आहे. ज्या हॅलोजनला बांबू लावलेत मागे व्हायचंय त्यांना हात नाही लावायचंय. सलग दुसरा चौकार येतोय. नक्कीच भाऊवर आक्रमण चढवलंय प्रशांत गोलंदाज. वाईट बॉल आहे. पंच विश्लेषणच्या माध्यमातून सुंदर कामगिरी आजच्या दिवसात आम्हाला बघायला मिळाली आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. चौकार जात होता परंतु सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळाले आपल्याला क्षेत्ररक्षकामार्फत आणि 3 धावा नक्कीच वाचवल्या गेल्या. धावांची गती वेगाने पुढे जाताना दिसते आपल्याला ती अष्टविनायक बॉईज शिंपोली या संघामार्फत. संविधान चषक 2025 आयोजन पहिला गडी बाद होतोय अष्टविनायक बॉईज शिंपोली यांच्या माध्यमातून. सुंदर असा हा संघ आहे. मोठमोठ्या स्पर्धा यांच्या माध्यमातून खेळल्या. लक्ष्मण कोळी संघाचा कर्णधार. नक्कीच एक शांत संयमी खेळाडू कॅप्टन कूल म्हणून प्रसिद्ध असणारा असा बोरिवली विभागातील नावाजलेला असा खेळाडू आहे. त्याच्या माध्यमातून अष्टविनायक शिंपोली बॉईज हा संघ नेहमीच आपल्याला मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना दिसतो. नक्कीच एका विभागातील खेळाडू घेऊन हा संघ त्यांच्या मोठी संघ बांधणी लक्ष्मणच्या माध्यमातून केली गेली आहे. 12 धावा झाल्यात. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या झाली ती 12 धावा. भाई भाई
संघातून लक्ष्मण कोळी एक चांगली बॅटिंग करताना आपल्याला आपल्या संघासाठी बघायला मिळतोय. यासाठीच ओळखला जातो अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे तो लक्ष्मण कोळी बॅटिंग एंडवर आपल्याला बघायला मिळतो. गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकात निघून गेलाय आणि हा अजून एक फटा लक्ष्यांच्या माध्यमातून, परंतु कुठेतरी यष्टी रक्षक कुठेतरी त्यांचा पायाला चेंडू लागलाय, नाहीतर डायरेक्ट हिट होता बहुतेक स्टंपावर. परंतु चांगली गोलंदाजी अनिल यांच्या माध्यमातून होताना दिसते आपल्याला. लेग कटर होता, परंतु तेवढा चांगला फटका बॅटची इनसाइड एज घेऊन कुठेतरी चेंडू फाईन लेग स्वरूपात जाताना आपल्याला दिसतो. परंतु एक चांगलं षटक आपल्याला अनिलच्या माध्यमातून हाताळताना दिसतोय अनिल, परंतु त्याला पोळी बघूया कशा प्रकारे उत्तर देतोय. दुसरा वाईड या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, एका दुसरा एक्स्ट्रा चेंडू धावसंख्येत भर टाकताना दिसतोय तो अष्टविनायक बॉईज शिंपोली या धावसंख्या झाली ती 24 धावा. बाराच्या सरासरी धावसंख्या पुढे जाताना दिसते आपल्याला. तब्बल 24 धावा झाल्या. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतला होता भावेशिदेव गोरेच्या या स्थानिक संघाने, परंतु चांगली फलंदाजी आपल्याला बघायला मिळते ती अष्टविनायक बॉईज शिंपोली या संघामार्फत. नक्की त्यांचा एक मोठा गडी बाद झाला आहे लक्ष्मणच्या रूपामध्ये, परंतु आता नवीन बॅटर येतोय तो. 4 ओव्हर आहे, 4 ओव्हर आहे, 4 ओव्हर आहे, 4 ओव्हर बोला, 4 ओव्हर आहे, 4 आत नाही जायचं. अरे तो पहिला मॅच 5 किती दिला बाहेरून 4 ओव्हरची मॅच आहे. ऑर्गनायझरने सांगितलंय की प्रत्येकाने आजच्या दिवसामध्ये तब्बल 9 ते 10 मॅच खेळवायच्या आहेत, त्यामुळे प्रत्येक मॅच ही 4 षटकांची आहे. पहिला मॅच 5 ओव्हर केला. अरे भाई किसको बोला और कैप्टन को तो बोल. 4 फ्रेश बॉलर आहे, 4 फ्रेश. अरे बोला नाही, नाव सांगायचं नवीन सागर नवीन बॅटर आलाय तो सागर. मोक्षित अजूनही सलामीला आलेला फलंदाज. चांगली फलंदाजी मोक्षितच्या माध्यमातून होताना दिसते. 4 षटकांचा सामना आहे आणि सामन्या अगोदरही सर्वांना विनंती केली की आता सर्व सामने 4 षटकांचेच होणार आहेत. आता नवीन गोलंदाज येतोय तो गणेश.
गणेश यांचा पहिला चेंडू कुठेतरी नियंत्रणाच्या बाहेर जाताना दिसतोय. पहिली धाव ही अतिरिक्त धाव वाईडच्या स्वरूपामध्ये येताना दिसते. 12-25 बनाओ. 12-25 कर. 12-5 मारले गए. आणि सलग दुसरा वाईट गणेशच्या माध्यमातून येतोय. धावसंख्या मोठ्या दिशेने जाताना दिसते. त्यावर नक्कीच अंकुश लावणं गरजेचं आहे गणेश यांना, परंतु जास्तीत जास्त येताना आपल्याला बघायला मिळतात. IPLचा हंगाम चालू असतानाही मैदानावर होणारी गर्दी नक्कीच या स्पर्धेचं यशाचा गमक म्हणावं लागेल. संविधान चषक 2025 हे सलग 5वं वर्ष आहे. कुठेतरी बॅटची आउटसाइड एज घेऊन चेंडू सरळ फाईनलच्या दिशेने चौकाराच्या दिशेने चेंडू गेलाय. 4 धावा मिळाल्या आहेत त्या. अष्टविनायक बॉय शिंपोली या संघाला बघूया. चांगला चेंडू होता गणेश यांचा, परंतु आता एकच धाव मिळेल या चेंडूवर. गणेश यांचा पुढील चेंडू चांगली फलंदाजी बघायला मिळते. आणि व्हाईट बॉल घोषित करताय पंच मिथिलेश यांच्या माध्यमातून. चेंडू टाकला होता, हातभर चेंडू वर. अजूनही 2 चेंडू गणेश यांच्या माध्यमातून येणार बाकी. या षटकामध्ये एक मोठी धावसंख्या होताना दिसते. नवीन फलंदाज येतोय तो सुजल. सुजलच्या नवीन बॅटर येतोय तो सुजल. नक्कीच एकाच विभागातील हे सर्व खेळाडू आपल्याला खेळताना दिसतात. त्रिफळा उद्ध्वस्त झाला. वाईट चेक करायच्या नादामध्ये कुठेतरी त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. नक्कीच स्लोअर 1 चेंडू होता. कुठेही कोणत्याही दिशेला मारू शकत होते सुजल, परंतु त्यांनी वाईट चेक करायच्या नादामध्ये त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. फॅनच्या डिस्टर्ब झालाय ते. अष्टविनायक संघाचं 2 चेंडूवर 2 गडी बाद झाले आहेत. नवीन
धावा झाल्या. 12च्या सरासरीने धावसंख्या पुढे जाताना दिसते आपल्याला अष्टविनायक शिंपोली बॉयजा. तर वेळ नका वाया घालू, सामना सुरू करा. बाराच्या सरासरीने तिन्ही गोलंदाजांनी रस दिलेत. हे षटक कुठेतरी आता कंजूस षटक टाकावं लागणार आहे प्रसाद यांना. एक चांगली स्पर्धा संविधान चषक 2025 बोरिवली परिसरातील नावाजलेली स्पर्धा. चांगला फटका चेंडू गेलाय. चांगला फटका होता. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्या 22 किलोच्या क्षेत्र गणेश आहे तिथे. आणि नक्कीच गायकवाड आलेत आणि चेंडू कुठल्या प्रकारची चांगली फलंदाजी चेंडूच्या माध्यमातून 2 चेंडूवर 2 चौकार आलेत त्याचे वैयक्तिक चांगली फलंदाजी होताना दिसते. परंतु सुंदर फटका होता. एक धाव आली आहे. जन्नूच्या माध्यमातून होताना दिसते. नक्की तुटून पडलाय प्रसाद याच्यावर. जन्नू कुठेतरी उशिरा फलंदाजीला आला परंतु आपल्या संघासाठी उपयुक्त खेळी खेळताना दिसतोय. आणि हा सिंगल धाव आहे.
जुना शेवटचा चेंडू येणं बाकी आहे पहिल्या डावामध्ये. नक्कीच एक मोठी धावसंख्या झाली आहे. अष्टविनायक बॉईज चिंचोली या संघाची. प्रसादचा शेवटचा चेंडू सीनू अशा प्रकारे अंदाजी करेल. बघूया शेवटचा चेंडू एखादा मोठा फटका आला तर मोठी धावसंख्या नक्कीच होताना दिसेल. परंतु धावसंख्या अष्टविनायक बॉईज चिंचोली या संघादरम्यान 12च्या सरासरीने तब्बल धावसंख्या कुठून काढल्या आहेत. आक्रमक फटके त्यांच्या सर्व फलंदाजांकडून आपल्याला बघायला मिळाले. नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये कुठे क्रीडांगणामध्ये होताना आपल्याला दिसते. नक्कीच आपल्या विभागातले महिला भगिनी या क्रिकेटचा आनंद घेताना दिसतात आहे. संविधान चषक 2025च्या माध्यमातून सुंदर अशी अंडर बॉक्स क्रिकेटची ही स्पर्धा डे नाईट स्वरूपाची ही स्पर्धा आहे. कालचा दिवस नक्कीच गाजवला. शिवम बॉईज आणि चेतन 11 सप्तशृंगी चेतन 11 संघ दोन संघ सेमीफायनलला जाऊन पोहोचले. नक्की आजच्या दिवसातील चालू असणार हा दुसरा सामना. बघूया कोणते संघ असतील जे उपांत्य फेरीमध्ये जाऊन पोहोचतील. चालू असलेला सामना अष्टविनायक बॉईज चिंचोली आणि भावेश 11 गोराई या दोन संघामध्ये. अष्टविनायक संघाने 47 धावा केल्यात आणि 48 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलंय. ते भावेश 11 गोराई या संघासमोर. बघूया अशा प्रकारे या धावा केल्या जातात की डिफेंड करण्यात यश मिळत आहे अष्टविनायक बॉईज चिंचोली या संघाला. गोलंदाजी मार्क होते. उंच पडा गोलंदाज विनू. मिन्नू गोलंदाजी मार्कवर. स्ट्राइक नॉन स्ट्राइकला आहे तो पांडे. प्लेयरचे नाव प्लेयरच नाही एक्स्ट्रा प्लेयर किती सांगितलं तुमचे नाव कसे कळणार आम्हाला. यश आणि रवी
यश स्ट्राईकवर आहे, नॉन स्ट्राईकला आहे तो रवी. यश स्ट्राईकवर आहे बॅटर, नॉन स्ट्राईकला आहे तो रवी. नक्कीच रवी यांच्या माध्यमातून ओरम क्रिकेट आहे तेवढं चांगल्या पद्धतीने खेळलं जातं, परंतु हा चांगला पहिला चेंडूवर नक्कीच 38 धाव. बाहेर प्रॅक्टिस करणाऱ्यांनी कृपया चेंडू आतमध्ये येणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे. आयोजकांतर्फे विनंती आहे, बाहेर जे प्रॅक्टिस करतायत चेंडू मॅच चालू असताना मध्ये नाही आला पाहिजे. 48 धावांचं मोठं आव्हान जेव्हा असेल तेव्हा नक्कीच चौकाराने सुरुवात होईल. स्टेज समोर जो प्लेअर उभे आहेत भावेश इलेव्हनच्या खेळाडूंनी थोडंसं त्या टेनिसच्या आपल्या जे लाईव्ह आहे त्याच्या बाजूला जायचंय, जिथे रस्सी बांधण्यात आली त्याच्या बाजूला जायचं, स्टेजच्या समोर कुणीच उभं नाही राहायचंय. चांगला फटका आपल्याला बघायला मिळाला, तरी वाईड चेंडू आलाय. रवी यांच्या चांगला करायचा मानस आहे, परंतु वाईड चेंडू. एक अतिरिक्त धाव येताना दिसते. तब्बल 12च्या सरासरी धावसंख्या येणं गरजेचं आहे जर या सामन्यात विजयश्री प्राप्त करायचा असेल भावेश इलेव्हन गुराई या संघाला. परंतु मेनू यांचा पुढील चांगला परंतु वाईड बॉल आहे. दुसरा वाईड आपल्याला बघायला मिळतो मेन्नू यांच्या मार्फत. नक्कीच लेग कटर चेंडू त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतात आहे. एक उंचपुरा असा गोलंदाज आहे, नक्कीच त्यांना उसळी घेणारे चेंडू त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त आपल्याला बघायला मिळतो. उंचीचा पुरेपूर फायदा त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. काहीसा कान मंत्र देताना त्यांना जन्म बघायला मिळतात आहे. एक चौकार तर आलाय, कुठेतरी अजून एक चौकार जर या षटकात आला तर नक्कीच या षटकातील धावसंख्या आपल्याला सरासरी गाठताना दिसेल. परंतु बघूया, हळूवार पद्धतीचा चेंडू आहे, त्याला फक्त सॉफ्ट टच दिलाय तो रवी यादव यांनी आणि एक धाव दोन्ही खेळाडूंनी दोन्ही बॅटर्सने पूर्ण केली आहे. बघा हा चांगला फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळते सेनू यांच्या मार्फत तिथे. धावसंख्या 1 ने पुढे जाताना दिसते. धावसंख्या झाली ती 9 धावा, 4 बॉल 9. आणि हा कुठेतरी असं वाटतंय 12 ते 13 धावांचं टार्गेट नाहीये, टार्गेट आहे ते 48 धावांचं आहे. त्यामुळे कुठेतरी हा मला वाटतं हा चेंडू तुम्ही डोळे बंद करूनही मारला तरी चौकार गेला असता. परंतु मला वाटतं रवी पांडे यांना टार्गेट किती आहे हे माहीत नसावं की काय, परंतु समोरच्या याने चांगली फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आहे. अतिशय सुंदर असा फटका होता, परंतु एकच धाव या फटक्यावर बघायला मिळाली आहे. धावसंख्या झाली आहे ती एक षटका अखेरीस 11 धावा, सरासरी तरी चांगली आहे परंतु
सामना असणार आहे, 4 षटकांचा जो सामना असेल, त्यामुळे मी एक संघाला विनंती करेल की त्यांनी इथे उपस्थित राहायचं आहे. लक्ष्मण कोळी यांचा पुढील चेंडू रवी पांडे आणि हा फ्लिक स्वरूपाचा फटका रवी पांडे यांच्या बॅटमधून, परंतु एकच धाव कुठेतरी येताना दिसते. गौरव आणि रवी यांना आक्रमक फटकेबाजी करावी लागणार आहे, कारण की धावसंख्या मोठी आहे. कारण की तुम्ही जे रन दिले ते रन तुम्हाला आता बॅटने करणं गरजेचं आहे. बघा हा चेंडू वाईडच्या दिशेने गेला आणि पंचांनी वाईड डिक्लेअर केलाही, तो कुठेतरी बॅटची लागली असती, पण तिथे फाईन लेग स्वरूपात बघू शकतो आपण. सीमारेषेजवळ खेळाडू क्षेत्ररक्षक तैनात केला आहे, नक्की लक्ष्मणला माहीत आहे बॅटरची. आणि बघा हा चांगला रिव्हर्सचा फटका आहे, परंतु जिथे मानस केला होता तिथे चेंडू गेला नाही. जिथे क्षेत्ररक्षक असल्या कारणाने नक्कीच चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन मिसळतोय. धावसंख्या फक्त 1ने पुढे जाताना दिसते. धावसंख्या होते ती 15 धावा. एकंदरीत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा झाल्या आहेत, अजून नाही 33 धावांचे आव्हान आहे. बघा कुठेतरी करतोय लहान मुलगी जी आहे, हाँ वही उसको बोलो बांबू से हटता है. थैंक यू. अतिशय सुंदर असा चेंडू, काहीसा कळला नव्हता, हातभर चेंडू वळला होता. सुंदर असा लेग कटर आपल्याला बघायला मिळालाय. यष्ट्यांच्या मागे सुंदर कामगिरी लक्ष्मण कोळी यांच्या माध्यमातून बघायला मिळते. नक्कीच एक सुंदर असा कर्णधार आहे आपल्या संघासाठी. नक्कीच चांगलं कार्य नेहमीच त्याचं राहिलंय. पण तो बघूया आता उर्वरित चेंडूमध्ये कशा प्रकारे फटकेबाजी होताना दिसते. सुंदर क्षेत्ररक्षण जन्नू यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालंय, परंतु गौरव एका बाजूने नक्कीच खेळपट्टीवर तग धरून उभा आहे. नक्कीच गौरवला फटकेबाजी करणं गरजेचं आहे. एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आपल्याला जायचं आहे, एक मोठा गड सर करायचा आहे, परंतु त्यासाठी मोठे फटके गरजेचे आहे. विचार करून बोलून ठेवले सरळ मारला सरळ पण लावले किती आहे. प्रसाद नवीन फलंदाज होतो. प्रसाद कुठेतरी आता दडपण जाणवते भावेश गोराई या संघावर, कारण की त्यांचे आणि आज चांगला फटका प्रसादच्या माध्यमातून, परंतु तिथे सुंदरचं क्षेत्ररक्षण सजवलंय लक्ष्मण कोळी यांनी. नक्की चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला यांच्या अष्टविनायक बॉईज शिंपोली यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं. आजच्या दिवसात त्यांचा चांगला खेळ या पहिल्या सामन्यात आपल्याला बघायला मिळतोय. नक्कीच या स्पर्धेदरम्यान नक्की चांगली खेळ त्यांच्या माध्यमातून होईल. अतिशय सुंदरसा चेंडू, मला काहीसा कळला नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला दिसते. म्हणजे धावसंख्या ती स्थिर आहे, ती फक्त आणि फक्त 18 धावसंख्येवर. अजूनही 30 धावा एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जात बघूया. चांगला फटका होता, परंतु कुठेतरी खेळपट्टी असल्या कारणाने चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या 19 वर स्थिर आहे. एकेका धावेने काही होणार नाहीये, मोठे फटके येणं गरजेचं आहे. नक्कीच चौकार
ची आतिषबाजी होणं गरजेचं आहे, कारण की तिसरं षटक चालू आहे. 4 षटकांचाच हा सामना आहे. 12च्या सरासरी कुठेतरी धावसंख्या येणं गरजेचं होतं. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 11 आली होती, परंतु त्यानंतर फक्त आणि फक्त 5 धावांचं षटक टाकलं होतं ते लक्ष्मण कोळी याने, आणि त्यानंतर आता कुठेतरी तिसऱ्या षटकामध्ये फक्त शेवटचा षटक बाकी आहे. 6 बॉल 29, एक मोठी मॅच, परंतु क्रिकेट आहे, अशक्य गोष्टी शक्य क्रिकेटमध्ये झाल्यात. म्हणून क्रिकेट नक्कीच अनिश्चिततेचा खेळ क्रिकेटला म्हणून म्हटलं जातं. 6 बॉल 1 आपण कधी न होताना बघितलंय, तर 6 बॉल 40 आपण खूप वेळा होताना बघितल्यात. म्हणून क्रिकेट या गोष्टीसाठी क्रिकेटला ओळख मिळाली आहे. बघूया आता 6 बॉल 29 अंडरआर्म क्रिकेट विश्वामध्ये खूप कमी वेळा ह्या असा कारनामा झाला आहे. तो कारनामा नक्कीच आजच्या दिवसामध्ये या सामन्यामध्ये होताना दिसतोय का? बघूया सामना कोणाच्या बाजूने जातोय. आजच्या दिवसातील दुसरा सामना आहे. गावकर हाताचा गोलंदाज, परंतु बघूया कुठेतरी फक्त आणि फक्त मला वाटतं एकच चौकार आला आहे, जो पहिल्या चेंडूवर आला होता. त्यानंतर कोणताच चौकार आपल्याला भावेश इलेम गोराई यांच्या बॅटरच्या माध्यमातून आला नाहीये. परंतु बघूया आता या उर्वरित चेंडूमध्ये कशा प्रकारे फलंदाजी होते. AK11 रेडी राहायचंय. AK11 मी AK11च्या कॅप्टनला विनंती करतोय की त्यांनी टॉस बॉक्स जवळ यायचं. खेळ प्रसाद खेळ यार. नो बॉल घोषित करतात पंच. नक्कीच खूप वेळाने अतिशय चांगला डिसिजन आम्हाला पंचामार्फत मिळतोय. चला उशीर होतोय गोलंदाजी संघ. चला अष्टविनायक, नक्कीच आपण विजयाच्या छायेमध्ये आहात, परंतु अजून आम्हाला जास्त सामने खेळवायचे आहेत. आणि हा चांगला फटका गडी बाद होतोय. जुना बॉल द्यायचा आहे मिथिलेश. फलंदाज येतोय तो संजय. बघूया उर्वरित चेंडू मध्ये बघा लागोपाठ एका मागोमाग छायेमध्ये जाताना दिसतंय भावेश इलेम गोराई हा संघ, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. बघूया उर्वरित चेंडूचा कशा प्रकारे सामना केला जातो, परंतु चांगला खेळ राहिला आहे. अष्टविनायक बॉईज शिंपोली यांच्या संघामार्फत लक्ष्मण कोळी आणि कंपनी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला. आता फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे. AK11चा कर्णधार टॉसबॉक्स जवळ यायचं. AK11 अमोल कलीम यांचा संघ, आणि हा ओरमचा फटका मारलाय.
टेक्निकल इश्यू होता. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. नक्कीच आपल्याला जी खेळाची संधी दिली त्याचा आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे, कारण की तुम्ही एंट्री देता त्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा घेणं नक्की सर्व संघांना बंधनकारक आहे. धन्यवाद गणेश. आणि बघा अजूनही वाईट चेंडू आहे आणि गडी बाद आहे, त्यामुळे हा संघ पराभूत झालाय. तो भावेश 11 गोराई आणि अभिनंदन अष्टविनायक बॉईज चिंपोली या संघ. चला मी विनंती करेल. धन्यवाद. हाडलक भावेश 11 वाईडला आऊट दिलाय. बॉल काउंट आहे. नाही दिलाय. ओके ओके चला खेळा. आशूचे डबल डिसिजन. आधी आऊट देतो नंतर नॉट आऊट बोलतो. शेवटचा चेंडू कॅप्टनच्या बॅटमधून बघा चौकार आलाय. अभिनंदन अष्टविनायक बॉयज शिंपोली आणि हाडलक भावेश 11 बोलोरी या संघाचं. चला मी विनंती करेन. चला अष्टविनायकचा कॅप्टन यायचा आहे आणि AK 11 तोपर्यंत आपण मॅच द्यायचा आहे. मी मॅच साठी विनंती करेल. मी कॅमेऱ्यासमोर सर्वांना विनंती करतो की बाजूला व्हायचंय. मॅन ऑफ द मॅच साठी मी विनंती करेल. ज्याच्या बॅट मधून सुंदर असे 3 चौकार आलेत. अष्टविनायक बॉय संघाचा जन्नू. सुंदर अशी फलंदाजी जन्नूच्या माध्यमातून. त्याला प्रथम आपण मॅन ऑफ द मॅच देऊया, त्यानंतर आपण टॉस करून घ्यायचा आहे. अभिनंदन जन्नू. सुंदर अशी फलंदाजीच्या माध्यमातून राहिली आणि आपल्या संघाला मोक्याच्या क्षणी चांगली फलंदाजी करून संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेलंय. ही जर्सी घालून खेळायची. धन्यवाद. चला मी विनंती करतो टॉस उडवायचा आहे. पुढील सामन्याचा टॉस नाणेफेकीचा टॉस झालाय आणि जिंकलाय तो AK 11 या संघाने. डिसिजन इथे सांगायचंय. बॉलिंगचा निर्णय घेतलाय. पुढील 5 मिनिटांमध्ये सामन्याला सुरुवात होते. अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपण सर्व खेळताय. नक्कीच क्वार्टर फायनलचा हा सामना असणार आहे. लगेच आपलं डिसिजन कळवायचं आहे. बॉलिंग चला धन्यवाद. बोलूया पुढील 5 मिनिटांमध्ये सामन्याला सुरुवात होते. संविधान चषक 2025 अंडर बॉक्स क्रिकेटची सुंदर अशी स्पर्धा. आयोजक नक्कीच मनोजभाई सोनावणे यांच्या माध्यमातून नक्कीच सुंदर स्पर्धा आपण ही अनुभवताय. संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच पुढील 5 मिनिटांमध्ये नक्कीच सामन्याला सुरुवात होईल. थँक्यू.
चालेल, फक्त आवाज दिला की सांगा. सलामीला आलाय तो फलंदाज